जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वाड्यामध्ये पकडण्यात आलं होतं ना, संगमेश्वर कसबा या ठिकाणी मी आलेलो आहे. मी वाडा पाहिलाय, मी वाड्याचे आज अवशेष पाहतोय, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पण दाखवतोय. संबंध महाराष्ट्राने छावा चित्रपट पाहिला. चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वाड्यामधून कैद केलं ते दृश्य आम्ही सर्वांनी पाहिलं. मुकरब खान आला. अहो, खान आला काय, पण आपली काय लोक फितूर झाली म्हणून छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या तावडीमध्ये आले. तर असेच वाडा माझ्यासारखाही पाहण्यासाठी आपल्या सातारा जिल्ह्यातील, आपल्या सातारा भागातील काही या ठिकाणी मान्यवर आले. त्यांना आपण विचारूया, या वाड्याचा आज औषध आपण पाहतोय ना, तर त्यांच्या वेदना काही जाणून घेऊया. नमस्कार, जय शिवराय. नमस्ते, जय शिवराय. काय बघितलं की खरंच वाईट वाटतं की खूप अपेक्षा ठेवून आलो होतो इथं काहीतरी बघायला मिळेल म्हणून, पण बघितल्यावर आत्ता फार हे झालं. असं काय आहे, आपण सगळं सरकार करेल त्याच्यावर असतं. आपणहून कधी आपण हिंदू लोक काही करणार नाही. आपला एवढा मोठा राजा ज्याने आपल्यासाठी प्राण टाकले त्याच्यासाठी आपण काही नाही करू शकलेलो बघून वाईट वाटतं. काका, तुम्ही काय सांगताल आणखी? छावा ज्याला म्हणतो आपण, छावा म्हणजे कसा आहे यातला पाहिजे ह्याला, आणि हे बघितल्यावर ते फार वाईट वाटतं. महाराष्ट्र शासनाकडनं ह्याला खूप लक्ष दिलं पाहिजे. पर्यटक म्हणून मी आलो, मला अभिमान होता की किती चांगला असेल. फार दुरावस्था बघून मला फार वाईट वाटत होतं. तुमची प्रक्रिया ही काय? वास्तू पाहण्यात तिथं आल्यानंतर बघितल्यानंतर असं वाटतं की नक्कीच कुठंतरी काहीतरी चुकतं आहे आपल्या लोकांचं. काही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे शासनानं म्हणा किंवा आपल्या सर्व हिंदू बांधवांनी. एवढंच माझी इच्छा आहे. दीदी, काय सांगशील तू? नक्कीच हा वाडा जो आहे तो रिस्टोर झाला पाहिजे. आमच्यासारख्या पिढीला हा वाडा म्हणजे आमची इन्स्पिरेशन आहे. हा इन्स्पिरेशन असं वाईट अवस्थेत बघून फारच दुःख होते मनाला, आणि हा वाडा नक्कीच रिस्टोर झाला पाहिजे. मी महाराष्ट्र शासनाकडे अपील करते की प्लीज हा वाडा चांगल्या अवस्थेत आणा. धन्यवाद. मित्रांनो, ही माझी भावना तर आहेत, संबंध महाराष्ट्राची भावना आहे, आणि आपल्या सर्वांची भावना असणारच आहे, यामध्ये दुमत नाही आहे. आज हा वाडा तुम्ही पाहताय ना, आणि ह्या वाड्याची अवस्था, ह्या वाड्याचे आज अवशेष आहेत. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आले होते, याच जागेमध्ये छत्रपती संभाजी महाराज बसले होते. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून नेताना कितीतरी मावळ्यांनी बलिदान दिलं होता. ह्या जागेवरती आल्यानंतर अक्षरशः मी माझी आईची शपथ घेते, अंगावरती काटा येतोय. कारण ही जागा इतकी पवित्र आहे ना, आणि ह्याच्या शेजारून आपले जे काही महादेवाचं मंदिर आहे, शंभू शंकर महादेवाचं, इथूनच 1 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता, ते मंदिर पाहू शकता, आणि नंतर त्यावेळेस तुम्हाला